संध्याकाळचे 6 वाजले होते. घराचा दरवाजा उघडून निकिता आत शिरली. तिच्या हातात शॉपिंगच्या भरपूर बॅगा होत्या आणि चेहऱ्यावर अशी चमक होती जणू ती संपूर्ण जग जिंकून आली आहे. ड्रॉइंग रूममध्ये बसलेल्या तिच्या नवऱ्याने विक्रमने तिला पाहिलं तेव्हा त्याने भुवया उंचावल्या आणि विचारलं, निकिता, हे सगळं काय आहे? आज पुन्हा शॉपिंगला गेलीस का? विक्रमचा आवाज उदास आणि चिडलेला होता, पण निकिता मात्र स्वतःच्याच आनंदात हरवली होती. तिने बॅगा टेबलावर ठेवल्या आणि चेहऱ्यावर हास्य आणत म्हणाली, विक्रम, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. आज एवढा भन्नाट सेल लागला होता. मला तर मुळी माहीतच नव्हतं. काल किट्टी पार्टीत मिसेस शेलार यांनी सांगितलं तेव्हा कळलं. एवढ्या सुंदर साड्या आणि एकापेक्षा एक ब्रँडेड ब्युटी प्रोडक्ट्स, तेही इतक्या कमी किमतीत. मी थांबू शकले नाही. ही साडी बघा, अर्ध्या किमतीत मिळाली आहे आणि हा परफ्यूम. एवढ्या जबरदस्त ऑफर्स होत्या की नकार देता आलाच नाही. निकिताचं बोलणं ऐकून विक्रमने डोकं धरलं. मग तो संतापून म्हणाला, तुझा हा विनाकारणाचा खर्च कधी थांबणार आहे निकिता? तुला कितीदा सांगितले की या फालतू गोष्टींवर पैसे उधळू नकोस, पण तुला कधीच समजून घ्यायचं नसतं. आता तर हे तुझं रोजचंच काम झालं आहे. विक्रम ओरडल्यामुळे निकिताचा उत्साह क्षणात मावळला. ती दुःखाने म्हणाली, पण विक्रम, प्रत्येक पार्टीत माझ्या मैत्रिणी महागडे कपडे दागिने घालून येतात. सगळ्यांच्या नजरा फक्त त्यांच्यावरच खिळतात. त्यांचंच कौतुक होतं. मला पण असं नटायला मुरडायला आवडतं. डायमंड ज्वेलरी नसेल तरी निदान माझ्या आवडीचे कपडे तरी विकत घ्यावेसे वाटतात ना. हे ऐकताच विक्रमचा संताप आणखी भडकला. तो रागाने ओरडला, आता तू तुझ्या मैत्रिणींना पाहून स्वतःचं घर उद्ध्वस्त करणार आहेस का? मुलांचं शिक्षण, घराचा खर्च, हे सगळं कोण पाहणार? तुला काही अंदाज आहे का? ज्या हॉस्टेलमध्ये आपली मुलं शिकतायत त्याची फी किती वाढली आहे माहीत आहे का तुला? तुझा हा उधळपट्टीचा स्वभाव एक दिवस आपल्याला रस्त्यावर आणून ठेवेल. यावर निकिता रागाने प्रत्युत्तरली, मग मी माझ्या आवडीचं काहीच खरेदी करू नये का? त्यांचा वाद रंगात असतानाच निकिताचा मोबाईल वाजला. तिने फोन उचलला तर दुसऱ्या टोकाला तिचे वडील मधुकरराव बोलत होते. हॅलो निकिता बाळा. हो बाबा, कसे आहात? तब्येत बरी आहे ना? कुठली बरी आहे? काही दिवसांपासून विचार करतोय डॉक्टरांना दाखवून यावं, पण एकट्यानं जाण्याची हिंमत होत नाही. निकिता क्षणभर दचकली. आई गेल्या वर्षीच वारली होती. ती आई वडिलांची एकुलती एक मुलगी. भाऊ नसल्याने वडिलांची देखभाल करणारं कोणीच नव्हतं. वडिलांचा उदास स्वर ऐकताच निकिताचा आनंद एका क्षणात उडून गेला. ती म्हणाली, बाबा, काळजी करू नका. तुम्ही काकांच्या मुलाला कुलदीपला सांगा, तो तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. शेवटी आपली माणसं अशा वेळी मदतीला उभी राहतात. ते तर शेजारीच राहतात. मी त्याला आत्ताच फोन करते. मधुकरराव हलकंसं खोकत म्हणाले, बाळा, मी त्याला केव्हाच सांगितलं असतं, पण कुलदीप बायका मुलांना घेऊन फिरायला गेला आहे. तो घरात नाही. आता माझं डोकंच चालत नाही काय करावं ते. निकिता थोडा वेळ थिजल्यासारखी झाली. तिने वडिलांना धीर देत सांगितलं, बाबा, काळजी करू नका. मी काहीतरी उपाय करते. तोपर्यंत तुम्ही आराम करा. मी नंतर बोलते. फोन ठेवताच निकिताच्या चेहऱ्यावर गंभीरतेचं सावट दाटलं. तिने विक्रमकडे वळून चिंतेनं म्हटलं, ऐकलत का? बाबांची तब्येत बरी नाही. काकांच्या घरात कोणीच नाही जे त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाईल. मला वाटतं बाबांना इकडेच घेऊन यायला हवं. गावी ते अगदी एकटे पडले आहेत. त्यांची काळजी घेणारं कोणीच नाही. पण विक्रमने यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. निकिता मात्र काळजीत बुडून गेली होती. तिचं बोलणं ऐकून विक्रम काही क्षण शांत बसला, पण त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. आता अजून एक खर्च. त्याच्या डोळ्यात चिडचिड स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, अगं निकिता, हवामानच असं आहे. थोडंसं आजारी पडणं काही मोठी गोष्ट नाही. त्यात वरून प्रदूषण किती वाढले, विशेषतः आपल्या शहरात. इथे बाबांना आणलं तर त्यांची तब्येत आणखी बिघडेलही. आणि काय ठाऊक त्यांना इथे बरं वाटेल का नाही. गावची मोकळी हवा, आपलं वातावरण,
तिथेच ते जास्त निवांत राहतात. मग का उगाच त्यांना त्रास द्यायचा? मला वाटतं त्यांच्या दृष्टीने गावात राहणं योग्य आहे. विक्रमचं बोलणं ऐकून निकिता गप्प झाली. पण मनात अस्वस्थता मात्र कायम होती. बाबांच्या तब्येतीबद्दल विचार करताना ती पुन्हा पुन्हा चिंतेत पडत होती. तिची ही धास्ती विक्रमच्या नजरेतून सुटली नाही. थोड्या वेळाने तो म्हणाला, निकिता, असं समजू नकोस की मला तुझ्या बाबांची काळजी नाही. मला ठाऊक आहे त्यांच्यामुळे तू व्याकुळ झाली आहेस. पण म्हातारपणी असं सगळं होतंच. तू त्यांच्याशी फोनवर बोलत राहा, विचारपूस करत राहा. जर तब्येत फारच बिघडली तर तूच काही दिवस गावाला जाऊन ये. निकिता म्हणाली, कदाचित तू बरोबर आहेस. शहराच्या वातावरणात त्यांची तब्येत आणखी ढासळेलही. गरज पडली तर आपण गावाला जाऊन त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. 2 दिवस गेले. निकिता जेव्हा बाबांची विचारपूस करायची तेव्हा त्यांच्या आवाजात नेहमीच थकवा आणि अशक्तपणा जाणवायचा. 3ऱ्या दिवशी सकाळी निकिताने फोन केला. बाबा, आता तब्येत कशी आहे? मधुकरराव हळू आवाजात म्हणाले, बाळा, तब्येत अजून तशीच आहे. औषधाचाही काही फरक पडत नाही. वाटतंय दुसऱ्या डॉक्टरला दाखवावं, पण एकटं जाणं जमत नाहीये. जर तुम्ही दोघं आला असता तर बरं झालं असतं. हे ऐकताच निकिताचं मन कासावीस झालं. डोळ्यात पाणी दाटलं. पण स्वतःला सावरत तिनं वडिलांना धीर दिला. तुम्ही अजिबात चिंता करू नका बाबा. मी विक्रमशी बोलते आणि काहीतरी उपाय काढते. फोन ठेवताच निकिता थेट विक्रमकडे गेली. विक्रम, बाबांची तब्येत अजूनही बरी नाही. ते म्हणत आहेत आपण गावाला येऊन त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं. मला खरंच वाटतं आता आपण जायला हवं. विक्रम क्षणभर गप्प बसला. त्याच्या चेहऱ्यावरचा त्रास स्पष्ट होता. तो उदासीन सुरात म्हणाला, निकिता, मला माहीत आहे तुला त्यांची काळजी आहे. पण आत्ता माझ्यासाठी तिकडे जाणं अशक्य आहे. ऑफिसचं काम डोक्यावरून जाते. त्यांना सांग गावातल्या एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवा. आता गावातही बऱ्यापैकी डॉक्टर मिळतात. तिथेच औषध घ्यायला सांग. हे ऐकून निकिताचं मन भरून आलं. तिनं काहीही उत्तर दिलं नाही. फक्त डोळ्यातलं पाणी गिळत शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागली. निकिता आत गेल्यावर विक्रमने झटक्यात वर्तमानपत्र टेबलावर आपटलं आणि रागाने पुटपुटायला लागला. काय नाटक आहे हे? हिचे वडील तर रोजच आजारी पडतात. 2 दिवसातून एकदा फोन करून बोलवतात. आमच्याजवळ एवढा फुकट वेळ आहे का? फोन आला की धावून जावं. तब्येत बिघडली असेल तर स्वतः डॉक्टरकडे का जात नाहीत? कायम आम्हालाच का त्रास द्यायचा? आणि ही निकिता पण कधी त्यांना इथे आणायचा हट्ट, कधी मला तिकडे यायला सांगते. अरे, ते आजारी आहेत तर मी काय करू? मी काय ठेका घेतलाय का त्यांच्या तब्येतीचा? थोड्या वेळाने नाश्ता आटपून विक्रम गडबडीने ऑफिसला निघून गेला. नाश्ता झाल्यावर निकिता पटापट घरातलं काम करत असतानाच दारात हलकी दस्तक झाली. तिनं हात पुसत दरवाजा उघडला तर समोर भाडेकरू चित्रा उभी होती. तिच्या हातात एका प्लेटमध्ये बेसनाचे लाडू होते. वहिनी, आज मी बेसनचे लाडू केले आहेत, चित्रा हसत म्हणाली. निकिताने हलकंसं हसत ती प्लेट घेतली आणि धन्यवाद मानले. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवलेला चित्राच्या नजरेतून सुटला नाही. चित्राने काळजीपूर्वक विचारलं, वहिनी, काय झालं? तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहात. तेव्हा निकिता पडलेल्या चेहऱ्याने म्हणाली, काही विशेष नाही. माझ्या बाबांची तब्येत बरी नाही. चित्रा गंभीर झाली. अरे अरे, काय झालं त्यांना? निकिता अश्रू सावरत म्हणाली, काय सांगू चित्रा. त्यांना आधीपासूनच शुगर आहे. आता तर श्वास घ्यायलाही त्रास होतोय. मी विक्रमला म्हटलं होतं आपण जाऊन त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं, पण त्याच्याकडे वेळ कुठे आहे. हे शब्द ऐकून चित्राने सहानुभूतीच्या नजरेने निकिताकडे पाहिलं. वहिनी, मग तर तुम्हाला खूप काळजी वाटत असेल. तेवढ्यात चित्राचा नवरा विजय बाजारातून परत आला. मला पाहताच चित्रा घाईघाईने म्हणाली, विजय, अगदी वेळेवर आलात. पहा ना, वहिनी किती चिंतेत आहेत. त्यांच्या वडिलांची तब्येत बरी नाही आणि विक्रम दादांना त्यांच्याबरोबर जाण्यासाठी वेळच नाही. चित्राचं बोलणं ऐकताच विजय तत्परतेने म्हणाला, अरे, यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? चित्रा, तू वहिनींबरोबर जा. मी तुम्हा दोघींना कारने घेऊन जातो. विजयचं बोलणं ऐकून निकिता थोडी चकित झाली.
संकोचून म्हणाली, "अहो नको, तुम्हाला उगाचच त्रास." त्यावर विजय ठामपणे म्हणाला, "वहिनी, यात कसला त्रास? काकांना तिथं एकटं राहून त्रास होत असेलच. शिवाय तब्येत बिघडली आहे. त्यांना डॉक्टरांकडे नेणं गरजेचं आहे आणि आपण सगळे एकाच कुटुंबातले. जर आपणच एकमेकांच्या उपयोगी नाही पडलो तर मग कोण पडणार?" चित्रा प्रेमाने म्हणाली, "हो वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्याबरोबर येते. विजय आपल्याला सोडतील." निकिताला जणू डोंगर हलका झाल्यासारखं वाटलं. मनोमन सुटकेचा निश्वास टाकत तिनं मान हलवली. विजयने क्षणाचाही विलंब न करता कारची चावी उचलली आणि ठाम आवाजात म्हणाला, "चला वहिनी, आत्ताच निघूया. उगीच उशीर करणं योग्य नाही." निकिताने कृतज्ञतेने चित्रा आणि विजयकडे पाहिलं. पर्स उचलली आणि त्यांच्यासोबत जाण्यासाठी सज्ज झाली. खरंच कधी कधी मदत तिथूनच मिळते जिथून आपण मुळीच अपेक्षा करत नाही, असा विचार तिच्या मनात आला. गावात पोहोचल्यावर विजयने निकिताचे वडील मधुकर रावांना कारमध्ये बसवलं आणि थेट डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गंभीर चेहऱ्याने सांगितलं, "यांचा शुगर लेवल खूप वाढलाय. फुफ्फुसावरही संसर्गाचाही परिणाम झालाय. पण काळजी करू नका. औषधं सुरू केलीत तर लवकर बरे होतील." योग्य वेळी आलात हे चांगलं झालं. हॉस्पिटलहून परतल्यावर निकिता 2 दिवस वडिलांजवळ थांबली. विजय आणि चित्रा तिला धीर देत म्हणाले, "वहिनी, आणखी काही गरज लागली तर अजिबात संकोच करू नका. कुठल्याही वेळी फोन करा." असं सांगून ते दोघं परत गेले. तिसऱ्या दिवशी निकिता गावाहून परतली. सायंकाळचे 7 वाजले होते. ती दमून भागून घरात आली आणि थेट सोफ्यावर कोसळली. ड्रॉइंग रूममध्ये विक्रम टीव्ही पाहत बसला होता. तिला पाहताच औपचारिक सुरात त्याने विचारले, "मग बाबांची तब्येत कशी आहे?" निकिताने पाण्याचा घोट घेत शांतपणे सांगितलं, "आता थोडी बरी आहे. पण शुगर खूप वाढला होता. खाण्यापिण्याची अजिबात काळजी घेत नाहीत. शिवाय कोर्ट कचेरीच्या चक्रांमध्ये तब्येतीकडे लक्षच दिलं नाही. म्हणून प्रकृती ढासळली. पण एक आनंदाची बातमी आहे. वर्षानुवर्ष चाललेला त्यांचा केस अखेर त्यांच्या बाजूने लागलाय." विक्रम दचकून म्हणाला, "कसला केस?" निकिता त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, "तोच जमिनीचा. आठवतंय ना? वर्षानुवर्ष कोर्टात अडकला होता तो." हे ऐकताच विक्रमच्या हातातून चहाचा कप जवळपास सटकला. त्याच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्याचा मिलाप उमटला. तो पुढे झुकून कुजबुजल्यासारखा म्हणाला, "तीच जमीन जी थेट हायवेला लागून आहे." निकिता सहजपणे म्हणाली, "हो, तीच जमीन." विक्रमच्या तोंडून नकळत उद्गार निघाले, "अरे देवा, त्या जमिनीची किंमत तर करोडोंमध्ये आहे." निकिता हळुवारपणे म्हणाली, "हो, कमीत कमी 5 कोटींची किंमत आहे आणि बाबा ती जमीन विकायचं म्हणत आहेत." विक्रमला जणू एखाद्या खजिन्याची चावीच सापडली. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र आनंद आणि उत्साह झळकला. "अरे वा, ही तर फारच चांगली बातमी आहे." तो दबक्या आवाजात म्हणाला. "निकिता, मग बाबांनी काय विचार केला या पैशांबद्दल? एवढ्या पैशाचं काय करणार ते?" निकिता सहजतेने म्हणाली, "नाही, अजून तर काही ठरवलं नाही. आणि तसंही शरीरच साथ देत नसेल तर पैशाचा उपयोग तरी काय?" विक्रमने चहाचा कप खाली ठेवत कृत्रिम गांभीर्य दाखवत म्हणाला, "हो, अगदी खरं आहे. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक पाऊल उचललं पाहिजे. शेवटी ही संपत्ती त्यांच्या स्वतःच्या कष्टाची आहे." पण आतून विक्रमच्या मनात विचारांचं प्रचंड वादळ उठलं होतं. वरकरणी तो शांत दिसत होता, पण मनाशी मात्र फारच अस्वस्थ झाला होता. कुठे निकिताच्या काकांचा मुलगा कुलदीप तिच्या वडिलांना आपल्या बाजूला ओढून ती जमीन हडपून घेणार तर नाही ना, अशी शंका त्याला सतत सतावत होती. शेवटी निकिता ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्या जमिनीवर हक्कही आपलाच आहे, असं तो मनोमन विचार करत होता. रात्री निकिता स्वयंपाकघर आवरून खोलीत आली तेव्हा विक्रम लॅपटॉप समोर बसलेला होता. पण त्याचं लक्ष स्क्रीनवर नव्हतं. पलंगावर बसून उशी सरळ करत निकिता म्हणाली, "काय विचार करता आहात? लॅपटॉपवरचं काम झालं असेल तर बंद करा आणि झोपायला चला." तेव्हा विक्रम म्हणाला, "निकिता,
तुझ्या बाबांची तब्येत बरी नाही, तुला वाटत नाही का? अशा अवस्थेत त्यांना एकटे सोडणं योग्य नाही. ते वयस्कर झालेत. त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. निकिता थोडी खंत व्यक्त करत म्हणाली. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं की गावी जाऊन त्यांना भेटून या. पण तुम्हालाच ऑफिसचं काम जास्त महत्त्वाचं वाटलं. अगं निकिता, मला कुठे माहीत होतं त्यांची तब्येत एवढी खराब आहे. तू सांगितलं म्हणून आता विचार करतोय की त्यांना आपल्या जवळच आणूया. इथे राहिले तर आपण त्यांची नीट काळजी घेऊ शकतो. विक्रमचं बोलणं ऐकून निकिता मनात संशय घेऊन म्हणाली. पण विक्रम, तुम्हीच म्हणाला होता ना की बाबांसाठी गावचं वातावरण उत्तम आहे आणि खरंही आहे. आपल्या शहरातलं प्रदूषण इतकं वाईट झालंय की निरोगी माणूसही आजारी पडेल. मग इथे आल्यावर त्यांचं मन लागेल की नाही कोणाला ठाऊक. 2-3 दिवसात कुलदीप परत येईल. तो आणि घरचे त्यांची काळजी घेतीलच ना. तेव्हा विक्रम थोडा चिडचिड्या सुरात म्हणाला. निकिता, तू पण ना जरा विचार तरी कर. आजकाल प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला आहे. बाबांची तब्येत आणखी बिघडली तर जबाबदार कोण? आपण का दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं? माझं म्हणणं आहे बाबांना आपल्या जवळच आणूया. विक्रमचं बोलणं निकिताला पटू लागलं. ती म्हणाली, हो, तुम्ही बरोबर आहात. बाबा आपल्या नजरेसमोर राहिले तर आपण त्यांची नीट काळजी घेऊ शकतो. हे ऐकून विक्रम आनंदाने म्हणाला, छान. उद्या तू बाबांना फोन करून सांग. आपण या रविवारी त्यांना घ्यायला येणार आहोत. पुढच्या दिवशी सकाळी निकिताला जाग आली तर तिने पाहिलं विक्रम लवकर उठून तयार बसला होता. हे पाहून ती आश्चर्यचकित झाली. अहो, आज ऑफिसला लवकर जाणार आहात का? एवढ्या सकाळी एवढं तयार? नाही निकिता, आज मी ऑफिसला जाणार नाही. सुट्टी घेतली आहे. सुट्टी का? आज काही खास आहे का? हो, आपण आजच बाबांना घ्यायला गावी जाणार आहोत. निकिता दचकून म्हणाली. पण आपण रविवारी जाणार होतो ना, मग आज अचानक का? विक्रम ठामपणे म्हणाला. निकिता, बाबांची तब्येत आहे यात उशीर करणं म्हणजे बेजबाबदारी. आणि तुझ्या काकांचा मुलगा कुलदीप किती चलाक आहे हे तुला ठाऊकच आहे. तुझ्या बाबांकडे जी जमीन आहे ती तो गोड बोलून सहज आपल्या ताब्यात घेईल आणि आपण मात्र हात चोळत बसू. पण आपण त्यांना इथे आणलं तर एका दगडात 2 पक्षी मारल्यासारखं होईल. हे ऐकून निकिता विचारात पडली आणि हळू आवाजात म्हणाली, हो विक्रम, तू म्हणतोयस ते खरं आहे. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही. विक्रम तात्काळ म्हणाला, निकिता, तू आत्ताच बाबांना फोन कर आणि सांगून टाक की आपण आजच येतोय. निकिताने वडिलांना फोन लावला. तिचं बोलणं ऐकल्यावर वडील म्हणाले, अगं पण निकिता, मी तुमच्याकडे का येऊ? आता माझी तब्येत बरी आहे. मी इथंच सुखात आहे. निकिता काळजीने म्हणाली, बाबा, तुम्ही का समजून घेत नाही? शहरात आमच्यासोबत राहिलात तर आम्ही तुमची अधिक काळजी घेऊ शकतो. तेवढ्यात विक्रमने फोन तिच्या हातातून घेतला आणि ठाम स्वरात म्हणाला, बाबा, आता मी तुमचं काहीही कारण ऐकणार नाही. तुमचं आरोग्य आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला न्यायलाच येतोय आणि हा आमचा अंतिम निर्णय आहे. हे ऐकून मधुकरराव हलकं हसून म्हणाले, अरे बेटा, किती जिव्हाळ्याने काळजी घेतोयस माझी. पण खरं सांगायचं तर मला इथंच समाधान वाटतं. ही माती, इथली माणसं, सगळं मला आपलं वाटतं. त्यावर विक्रम भावूक होत म्हणाला, पण बाबा, तुम्हाला ठाऊक नाही की निकिता आणि मला तुमची किती काळजी वाटते. तुम्ही आमच्याजवळ असाल तर आमच्या मनालाही शांतता मिळेल. निकिता तुमची एकुलती एक मुलगी आहे. तिचं कर्तव्य म्हणजे तुमची सेवा करणं. आता तुम्हीच सांगा, तुमच्या जागी माझे वडील असते तर मी त्यांच्यासाठी असंच केलं नसतं का? शेवटी मधुकररावांचं काहीच चाललं नाही. त्यांनी मान डोलावत होकार दिला आणि शहरात सोबत जाण्यास तयार झाले. संध्याकाळी बरोबर 7 वाजता विक्रम आणि निकिता मधुकररावांना घेऊन घरी परतले. गाडी थांबताच विक्रम म्हणाला, निकिता, गेट उघड. मी बाबांना गाडीतून उतरायला मदत करतो. निकिताने गाडीतून उतरून डोअर बेल वाजवली. तेवढ्यात आतून भाडेकरू चित्राचा आवाज आला. हो हो, आलेच वहिनी. विक्रमने मधुकररावांचा हात धरून त्यांना सावधपणे खाली उतरवलं. चित्राने पटकन गेट उघडलं आणि त्यांना पाहताच आदबीने विचारपूस केली. मग निकिताकडे वळून म्हणाली, वहिनी, काकांना इकडे घेऊन आलात हे खूप चांगलं झालं. मधुकरराव आल्यानंतर घरातलं वातावरण अक्षरशः बदलून गेलं. निकिता सकाळी त्यांच्यासाठी नाश्ता बनवत होती आणि विक्रम
ऑफिसवरून आल्यावर संध्याकाळी त्यांच्याबरोबर गप्पा मारत असे. मधुकर रावांनाही मुलीच्या घरी आल्यामुळे समाधानाचा आनंद होत होता. एका संध्याकाळी सगळे चहा पीत बसले असताना विक्रम मुद्द्यावर आला. चहाचा एक घोट घेत तो म्हणाला, बाबा, खरं सांगू, तुम्ही घरी आल्यापासून घरातलं वातावरण एकदम प्रसन्न झालं आहे. देवाने आम्हाला बरंच काही दिलं आहे. फक्त एक गोष्ट कमी होती घरात, वृद्धांचा सहवास, तीही पूर्ण झाली. पण एक गोष्ट आहे जी कधी कधी खूप खटकते. मधुकर रावांनी आश्चर्याने विचारलं, काय झालं विक्रम? सगळं व्यवस्थित आहे ना? हो बाबा, सगळं आहे. पण हे घर आजच्या काळानुसार थोडं जुनं वाटतं. जेव्हा मुलं सुट्टीत घरी येतात तेव्हा त्यांच्या मित्रांना बोलवायला त्यांना संकोच वाटतो. मधुकर राव म्हणाले, पण विक्रम, हे घर तर खूप छान आहे. विक्रम उदास चेहऱ्याने म्हणाला, ते खरं आहे बाबा, पण त्यांच्या मित्रांची घरं खूप मोठी आणि आधुनिक आहेत. त्यामुळे तुलना केल्यावर आपलं घर जुनं वाटतं. जर घर एखाद्या पॉश भागात असतं, थोडं मॉडर्न असतं, तर त्याला वेगळी शोभा आली असती. आजकाल तर घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. चांगल्या सोसायटीत मोठं घर घ्यायचं ठरवलं तर त्यासाठी भरपूर पैसा लागतो. मधुकर रावांनी त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि मान हलवत गंभीर स्वरात म्हणाले, हो बेटा, अगदी खरं आहे. आजकाल प्रत्येक गोष्टीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर विक्रम म्हणाला, नवीन घर घेतलंच तर ते मोठं हवं. मुलं आता मोठी होत आहेत, त्यांनाही स्वतंत्र खोल्या हव्यात. पण खरं सांगायचं तर हे सगळं कसं जमेल, कसं निभावून नेऊ, हेच काही कळत नाही. विक्रमचं बोलणं ऐकून मधुकर राव विचारमग्न झाले. हातातला चहाचा कप त्यांनी टेबलावर अलगद ठेवला आणि म्हणाले, त्यात एवढं मनावर घेण्यासारखं काय आहे? तुला मदत हवी असेल तर माझ्याकडून मिळेल. हे ऐकून विक्रमच्या डोळ्यात आशेची चमक तरळली. पण भावनांवर ताबा ठेवत तो हलक्या उदास स्वरात म्हणाला, बाबा, गोष्ट इतकी सोपी नाही आहे. हे तर कोट्यावधी रुपयांचं प्रकरण आहे. मधुकर राव शांत पण ठाम आवाजात म्हणाले, बेटा, तू काळजी का करतोस? माझ्याकडे जे काही आहे ते शेवटी तुझंच आहे. गावची जमीन विकली की त्यातून जी रक्कम हाती येईल ती सगळी तुझ्या आणि निकिताच्या भविष्यासाठीच आहे. त्या जमिनीचे पैसे आपण या कामात गुंतवू. हे ऐकताच विक्रमने मनातील आनंद कसाबसा दाबत निकिताकडे एक कटाक्ष टाकला आणि हसत म्हणाला, बाबा, जर तुम्ही खरंच असं म्हणत असाल तर मग आपण लगेचच चांगल्या सोसायटीत घर शोधायला सुरुवात करूया. दुसऱ्याच दिवसापासून विक्रम आणि निकिताने मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन घरं पाहायला सुरुवात केली. ते भव्य फ्लॅट आणि आलिशान घरं बघत फिरू लागले. शेवटी त्यांना एक भव्य बंगला पसंत पडला. 2-3 दिवसात व्यवहार पक्का करण्यासाठी ॲडव्हान्स द्यायचे ठरले. नव्या घराच्या विचाराने निकिता आणि विक्रम अतिशय खुश होते. सुरुवातीला ते दोघंही मधुकर रावांची अगदी चांगल्या प्रकारे काळजी घेत होते. पण हळूहळू त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होऊ लागलं. एके दिवशी मधुकर राव वरांड्यातील आराम खुर्चीवर बसून मोठमोठ्याने खोकत होते. तेव्हा स्वयंपाकघरातून बाहेर येत निकिता म्हणाली, बाबा, आज तुम्ही औषध वेळेवर घेतलं नाही का? मधुकर राव दमलेल्या आवाजात म्हणाले, नाही, औषध संपलं आहे. मी विक्रमला सांगितलं होतं. हे ऐकून विक्रम लगेच म्हणाला, बाबा, माफ करा, मी औषध आणायला विसरलो. काल ऑफिसमध्ये एवढं काम होतं की लक्षातच राहिलं नाही. मधुकर राव हलकंसं खोकत म्हणाले, ठीक आहे बेटा, औषध नंतर घेऊन ये, पण आधी मला डॉक्टरांकडे घेऊन चल. ते व्यवस्थित तपासणी करून योग्य औषध देतील. पण विक्रमने पटकन टाळाटाळ करत उत्तर दिलं, बाबा, आत्ता वेळ नाही, मला बँकेत जायचं आहे. नवीन घराचा व्यवहार पक्का करण्यासाठी ॲडव्हान्स द्यायचा आहे. त्यासाठी एफ.डी मोडावी लागेल. तुम्ही काळजी करू नका, संध्याकाळी परतताना औषध घेऊन येतो. मधुकर राव थकलेल्या आवाजात म्हणाले, विक्रम, माझी तब्येत खूपच बिघडली आहे. मला श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे. तेवढ्यात निकिता पटकन म्हणाली, बाबा, आम्हाला बँकेत जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही थोडा आराम करा, आम्ही पटकन येतो. विक्रमने गाडी सुरू केली आणि निकितासोबत बँकेत निघून गेला. मधुकर राव मात्र एकटेच आराम खुर्चीत खोकत बसले. त्यांची अवस्था अधिकच बिकट होत चालली होती.
त्यांचा खोकल्याचा आवाज ऐकून चित्रा बाहेर आली. पायऱ्या उतरून खाली येत ती घाबरून म्हणाली, काका तुमची तब्येत खूपच खराब दिसते आहे. दादा आणि वहिनी कुठे आहेत? मधुकरराव कसाबसा दम घेत म्हणाले, ते दोघं बँकेत गेलेत. चित्राने ताबडतोब नवऱ्याला आवाज दिला, विजय काकांची तब्येत खूपच बिघडली आहे. त्यांना लगेच डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं. मधुकरराव मात्र संकोचून म्हणाले, बाळा तुम्ही काळजी करू नका. निकिता आणि विक्रम आले की तेच मला डॉक्टरांकडे घेऊन जातील, पण तोपर्यंत तब्येत अजून बिघडायला नको. चित्राने चिंताग्रस्त होऊन विचारलं, काका तुमचा इनहेलर कुठे आहे? तो घेतला तर श्वास घेणं सोपं होईल. मधुकरराव खिन्न स्वरात म्हणाले, चित्रा बाळा तो संपलाय. विक्रमला सांगितलं होतं पण तो आणायला विसरला. चित्राने क्षणाचाही विलंब न करता विजयला फोन केला. विजय घाईघाईने येताना मधुकररावांसाठी इनहेलर घेऊन आला. थोड्याच वेळात त्यांना खोकल्यापासून थोडा आराम वाटला. विजय काळजीपूर्वक म्हणाला, काका तुम्हाला डॉक्टरांकडे नेणं खूप गरजेचं आहे. अशा अवस्थेत फक्त इनहेलर पुरेसा नाही. मधुकरराव मात्र संकोचून म्हणाले, विजय बेटा याची काय गरज होती? विक्रम आणि निकिता येतच असतील, तेच मला दवाखान्यात घेऊन जातील. काका तुम्ही आम्हाला परके का समजता? आम्हीही तुमचीच मुलं आहोत. असं म्हणत विजयने क्षणाचाही विलंब न करता गाडी बाहेर काढली आणि त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला. मधुकररावांनी चित्रा आणि विजयला मनापासून आशीर्वाद दिले. जावई आणि मुलीच्या घरी राहूनही त्यांना त्रास सहन करावा लागत होता. ना कोणी काळजी घेत होतं, ना कुठला आधार. दरम्यान विक्रम आणि निकिता मात्र स्वतःच्या जगात मशगूल होते. मधुकररावांनी कधी एखादं काम सांगितलं तर विक्रम कायम टाळाटाळ करायचा. बाबा आत्ता वेळ नाही, उद्या ऑफिसवरून येताना आणतो. हे उत्तर इतक्या वेळा ऐकलं गेलं की अखेरेस मधुकररावांनी त्याच्याकडून अपेक्षा करणं सोडून दिलं. निकिता देखील त्यांच्या बाबतीत हळूहळू बेजबाबदार झाली होती. तिचा बहुतेक वेळ किट्टी पार्टी, शॉपिंग आणि घरी असताना मैत्रिणींशी फोनवर गप्पा मारण्यातच जायचा. त्या दिवशी सकाळी 11 वाजले होते. नेहमी विक्रम ऑफिसला गेल्यानंतर ती मधुकररावांना नाश्ता द्यायची, पण आज तो अजूनही आला नव्हता. मधुकररावांनी व्हरांड्यातून आवाज दिला, निकिता बाळा मला नाश्ता दे ग. पण निकिता फोनवर गुंतली होती. तुला माहीत आहे का आम्ही जे घर घेतलंय ना ते किती मोठं आहे? घरातली प्रत्येक वस्तू माझ्या पसंतीची. किट्टी पार्टीतल्या बायका स्वतःला किती हाय सोसायटी समजतात, पण माझं घर पाहून सगळ्यांचा जळफळाट होणार आहे. मधुकररावांनी पुन्हा आवाज दिला, निकिता बाळा ऐकलंस का? पण ती बोलण्यात इतकी रमली होती की तिच्या कानावर त्यांचा आवाज गेला नाही. मधुकरराव व्हरांड्यातील आराम खुर्चीत बसले होते, त्यामुळे त्यांचा आवाज वरच्या मजल्यावरही ऐकू जात होता. तेव्हा चित्रा बाहेर आली. नमस्कार काका, तब्येत कशी आहे? नाश्ता झाला का? मधुकरराव हळुवारपणे म्हणाले, नाही ग बाळा. निकिताला आवाज देत होतो, पण ती बहुतेक कामात व्यस्त असावी. चित्रा तत्परतेने स्वयंपाकघरात गेली. एका प्लेटमध्ये नाश्ता घेऊन ती त्यांच्या जवळ आली. काका आज तुम्ही हा नाश्ता करा. औषध कुठे ठेवले आहे? डायनिंग टेबलवर आहे, आणून दिलंस तर औषध घेतो. चित्राने लगेच औषध आणि पाण्याचा ग्लास आणून दिला. भावूक होत मधुकरराव म्हणाले, चित्रा बाळा तू नेहमी माझी मदत करतेस. देव तुला नेहमी आनंदी ठेवो. विजयही अधूनमधून त्यांच्याजवळ बसून गप्पा मारायचा, विचारपूस करायचा. आता तर औषध संपल्यावर मधुकरराव थेट विजयलाच फोन करून औषध आणायला सांगू लागले होते. विजय नकार देई तरी मधुकरराव जबरदस्तीने त्याच्या हातात औषधाचे पैसे ठेवायचे. दिवस निघून जात होते. दरम्यान विक्रम आणि निकिता आपल्या स्वप्नातील घरात राहायला जाण्याच्या प्रतीक्षेत अधिकच आतुर झाले होते. रजिस्ट्रेशनचा दिवस जवळ आला होता. दोघेही उत्साहाने फुलून गेले होते. एका संध्याकाळी विक्रम ऑफिसवरून घरी आला तेव्हा निकिता आनंदाने म्हणाली, ऐकलं का? आता आपण आपल्या नवीन घरात राहायला जाणार आहोत. मग तुम्हाला वाटत नाही का आपल्याला एक मोठी गाडी घ्यायला हवी आणि घरासाठी भव्य दिव्य फर्निचर आणायला हवं? पाहुणे, तुमचे मित्र, माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी आलं की आपलं घर सुंदर आणि दिमाखदार दिसायला हवं ना? विक्रम हसून म्हणाला,
तू अगदी बरोबर बोलतेस निकिता. तसंच बाबांना 5 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातून आपण फक्त 3 कोटी घरासाठी वापरतोय. अजूनही 2 कोटी तसेच शिल्लक राहतात. त्या पैशात आपण गाडी आणि चांगलं फर्निचर घेऊ शकतो. निकिता डोळे चमकवत म्हणाली. आणि तसंही या वयात बाबांना एवढ्या पैशाचं काय करायचं आहे? विक्रम हसतच म्हणाला. नाहीतर काय, त्यांना तर फक्त आराम करायचा आहे. बाकी सगळं आपण सांभाळून घेऊ. आणि दुसरीकडे 2 दिवसांपासून मधुकर रावांच्या मनात एक अनामिक अस्वस्थता उसळत होती. छातीवर जणू एखादा दगड ठेवला आहे असं त्यांना वाटत होतं. श्वास घेणंही अवघड झालं होतं. आणि त्या क्षणातच तो दिवस उजाडला, त्यांच्या जमिनीच्या रजिस्ट्रेशनचा दिवस. निकिता आणि विक्रम दोघंही आतून प्रचंड उत्साही होते. विक्रमने मोठ्या उतावळेपणाने आवाज दिला, बाबा लवकर तयार व्हा, आजचा दिवस खास आहे. जमिनीचं रजिस्ट्रेशन आहे. उशीर झाला तर तारीख पुढे ढकलली जाईल. मधुकर राव थकल्या स्वरात म्हणाले. बेटा, माझी तब्येत काही बरी वाटत नाही. छातीत जडपण आहे. श्वास घ्यायलाही त्रास होतोय. मला डॉक्टरांकडे जायला हवं. विक्रमच्या डोळ्यात क्षणभर चीड चमकून गेली, पण स्वतःला सावरत तो म्हणाला, बाबा आज जाणं अत्यावश्यक आहे. रजिस्ट्रेशन पुढे ढकललं तर आपलं सगळं काम अडकेल. पैसे हातात आले नाही तर नवीन घराचं रजिस्ट्रेशन कसं करायचं? निकिता लगेच बोलली, हो बाबा, तुम्हाला फक्त गाडीत बसायचं आहे ना? आरामात बसा. काम झालं की लगेच डॉक्टरकडे नेऊ. मधुकर रावांच्या डोळ्यात पाणी दाटलं. बाळा, तब्येत जरा जरी ठीक असती तर मी स्वतः आधीच निघालो असतो. पण आता उठायलाही ताकद उरली नाही. त्यांच्या या हळव्या शब्दाकडे पूर्ण दुर्लक्ष करून विक्रम आणि निकिताने हट्टाने त्यांना गाडीत बसवलं. फक्त थोडा वेळ लागेल बाबा, काम झालं की लगेच डॉक्टरांकडे नेऊ, असं सांगत ते कचेरीकडे निघाले. पण वेळ सरत गेला आणि ते परतलेच नाहीत. गाडीत बसलेल्या मधुकर रावांचा श्वास गुदमरायला लागला. त्यांनी 2-3दा फोन केला, पण उत्तर तेच, फक्त थोडा वेळ अजून, मग डॉक्टरांकडे जाऊ. तोवर त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडत होती. डोळ्यातील चमक मंदावली होती. हिंमत सुटत चालली होती. कसाबसा धीर करून त्यांनी विजयला फोन केला. कापऱ्या आवाजात ते म्हणाले, विजय बेटा, मला वाटतं आता माझा शेवट जवळ आलाय. दम गुदमरतोय. तू लगेच ये. हे शब्द ऐकताच विजयच्या अंगात कापरं भरलं. छातीत धडधड वाढली. बेचैनी अंगभर साचली. क्षणाचा विलंब न करता त्याने फोन ठेवला आणि ऑफिसमधून धावत बाहेर पडला. तो ज्या ठिकाणी मधुकर राव होते तिथे पोहोचला तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. विजयने क्षणाचाही विलंब न करता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तातडीने तपासणी सुरू केली. दुसरीकडे जेव्हा विक्रम आणि निकिता कचेरीतून बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिलं, गाडीत मधुकर राव नव्हते. घाबरून त्यांनी फोन लावला, पण त्यांचा मोबाईल बंद होता. त्यांच्या अंगातून दरदरून घाम फुटला. मात्र चिंता मधुकर रावांच्या प्रकृतीपेक्षा रजिस्ट्रेशनवर जास्त होती. कारण जर आज पैसे हातात आले नाहीत तर नवीन घराचं रजिस्ट्रेशन आणि घरात शिफ्ट होणं अजून लांबणार होतं. तेवढ्यात विक्रमला विजयचा फोन आला. विजयने सगळी हकीकत सांगून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं. विक्रम रागाने संतापून ओरडला, विजय, तुला काय सिद्ध करायचं आहे? बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहेस म्हणजे स्वतःला महान दाखवायचं आहे का? त्यावर विजय ठाम आवाजात म्हणाला, काकांची तब्येत एवढी बिघडली होती की एक क्षण उशीर झाला असता तर त्यांचा जीव गेला असता. तुम्हाला त्यांच्या जीवापेक्षा रजिस्ट्रेशनचं महत्त्व अधिक आहे का? हे ऐकून विक्रम अजूनच भडकला. हो, आमच्यासाठी रजिस्ट्रेशनचं महत्त्व जास्त आहे. आज तुझ्यामुळे आमचं काम बिघडलं. मध्ये येऊन सगळा सत्यानाश केलास. मात्र डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून विजय थक्क झाला. मधुकर रावांना हार्ट अटॅक आला होता. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, थोडा जरी उशीर झाला असता तर काहीही होऊ शकलं असतं. 2-3 दिवसांच्या उपचारानंतर मधुकर रावांची तब्येत थोडी सुधारली आणि ते घरी परतले. पण ते जेवढे दिवस हॉस्पिटलमध्ये होते त्या सगळ्या काळात त्यांची सेवा विजय करत राहिला. विक्रमला तर कोर्ट कचेरीच्या धावपळीतून वेळच मिळाला नाही. डॉक्टरांनी स्पष्ट बजावलं होतं, रुग्णाला आता आराम आणि काळजीची गरज आहे. पण निकिता आणि विक्रमसाठी त्या सूचना फक्त ऐकण्यापुरत्याच राहिल्या. त्यांच्या मनात तर एकच गोष्ट घुमत होती, त्यांचं नवीन घर आणि त्याचं रजिस्ट्रेशन.
मधुकरराव घरी आल्यानंतर विजय आणि चित्राने दुसऱ्या ठिकाणी भाड्याचं घर घेऊन तिथून जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान विक्रमला रजिस्ट्रेशनची तारीख पुढे ढकलावी लागली होती. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सतत ताण आणि नाराजीचं सावट दिसत होतं. अखेर एके दिवशी रजिस्ट्रेशनची नवी तारीख ठरवल्यावर विक्रम ठाम आवाजात म्हणाला, "बाबा, आता कोणत्याही परिस्थितीत हे काम उरकायलाच हवं. यावेळी कुठलीही अडचण येता कामा नये." निकितानेही लगेचच त्याच्या होकाराला आपली होकाराची जोड दिली. पण त्यांच्या या वागण्याने मधुकररावांना मोठा धक्का बसला. बराच वेळ ते गहन विचारात बसून राहिले. मात्र आता त्यांनी मनोमन ठरवून टाकलं होतं काय करायचं ते. काही दिवसातच जमिनीची रजिस्ट्रेशन पूर्ण झाली. घरी परतल्यावर मधुकररावांनी विक्रम आणि निकिताला जवळ बोलावलं. "बाळा, मी ठरवलं आहे. जमिनीतून आलेल्या पैशांपैकी 3 कोटी रुपये तुमच्या नवीन घरासाठी देतो. उरलेले माझ्या जवळच राहतील." हे ऐकताच विक्रम नाराजीने म्हणाला, "पण बाबा, आम्हाला तर घरासाठी फर्निचर, इंटेरियर आणि एक लक्झरी गाडीही हवी होती. ते सगळं पण या पैशातूनच करायचं होतं ना." मधुकरराव शांत पण ठाम स्वरात म्हणाले, "बाळा, तुमच्या घरासाठी जे द्यायचं होतं ते मी दिलं आहे. पण हे पैसे मी माझ्या घामानं, कष्टानं कमावले आहेत. या पैशाचं काय करायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार मलाच असायला हवा. तेव्हाच योग्य ठरेल." इतक्यात विजय आणि चित्रा आत आले. "आपण बोलवलंत का काका?" "हो रे बाळा, मीच बोलावले. एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. या बसा." मधुकररावांनी एक खोल श्वास घेतला आणि हळूवार बोलायला सुरुवात केली. "विजय बाळा, आयुष्यभर मी खूप कष्ट केलं. प्रत्येक क्षण फक्त माझ्या मुलीच्या आणि कुटुंबाच्या आनंदासाठी खर्च केला. पण आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आलोय की डोळ्यांना जरी धुसर दिसू लागलं तरी नात्यांमधलं खरं खोटं मात्र अगदी स्वच्छ दिसू लागतं. मी माझी जमीन विकून जे 5 कोटी रुपये मिळवले आहेत त्यापैकी 3 कोटी मी विक्रम निकिताला घरासाठी दिले आहेत. उरलेल्या 2 कोटींबाबतही मी निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय अंतिम आहे." हे ऐकून विक्रम अस्वस्थ झाला. तो म्हणाला, "पण बाबा, ते पैसे तर आमच्या भविष्यासाठीच होते. अजून घरातलं कितीतरी काम बाकी आहे." तेव्हा मधुकररावांनी हात वर करून त्याचं बोलणं मध्येच थांबवलं आणि ठाम आवाजात म्हणाले, "विक्रम, मला तुझ्या गरजा माहीत आहेत. पण त्याचबरोबर तुझी नियतही ओळखली आहे. मला जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं आहे. आता राहिलेले पैसे मी माझ्या जवळ ठेवणार आहे. एक बाप आपल्या मुलीच्या घरी किती दिवस राहू शकतो, म्हणून मी ठरवलं आहे आता मला इथून जायला हवं." तेव्हा निकिता काळजीने म्हणाली, "पण बाबा, तुम्ही गावी एकटे कसे राहणार?" "नाही बाळा, मी गावी राहणार नाही. मी निर्णय घेतला आहे. माझं उरलेलं आयुष्य विजय आणि चित्राबरोबर घालवणार आहे. मला मुलगा सून नव्हते, पण या दोघांनी मुलगा आणि सुनेप्रमाणे माझी सेवा केली आहे." हे ऐकून विजय आणि चित्राच्या डोळ्यात पाणी आलं. मधुकरराव पुढे म्हणाले, "या दोघांनी माझ्यासाठी जे काही केलं आहे त्याचे उपकार मी पैशाने फेडू शकत नाही. तरीही मी ठरवलं आहे तुम्हाला दिल्यानंतर जे पैसे माझ्याजवळ राहतात त्यावर या दोघांचा अधिकार असेल. आता ही दोघं भाड्याच्या घरात राहणार नाहीत, तर त्यांच्या स्वतःच्या घरात राहतील. आणि हो, माझ्या मृत्यूनंतर माझ्या गावी असलेल्या घरावरही त्यांचा अधिकार असेल. लवकरच मी माझं मृत्यूपत्र तयार करणार आहे." हे ऐकताच विजय हात जोडून म्हणाला, "काका, तुम्हाला आमच्यासोबत राहायचं आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. पण या सगळ्यात पैशाचा विषय आणू नका. आम्हाला पैशाची गरज नाही." विजयचं बोलणं ऐकून मधुकररावांचं काळीज व्याकुळ झालं. तरीही त्यांनी घेतलेला निर्णय बदलला नाही. विक्रम आणि निकिताच्या चेहऱ्यावर जणू काळोख पसरल्यासारखं झालं. त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण मधुकररावांनी कठोर स्वरात त्यांना गप्प बसवलं. "विक्रम, निकिता, तुम्हाला कदाचित अजून हे उमजलं नसेल की नातेसंबंध हे पैशांनी विकत घेता येत नाही. विजयने मला त्या काळात आधार दिला जेव्हा मला सर्वाधिक गरज होती, आणि चित्राने तर मुलगी बनून माझी काळजी घेतली. हे पैसे आता त्यांचेच आहेत आणि यावर पुढे कोणतीही चर्चा होणार नाही." हॉलमध्ये गडद शांतता पसरली. मधुकरराव उठले आणि आपलं सामान आवरायला लागले. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.